पुण्यामध्ये नदीपात्रातील निषिद्ध क्षेत्रात उतरू नये, पाटबंधारे विभागाच्या नागरिकांना या सूचना बघायला मिळत आहेत। पाटबंधारे विभागाकडून सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। पुणे जिल्ह्यातील धरणं ही 100% भरण्याच्या मार्गावरती आहे। पुन्हा एकदा जाऊया, आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, पुण्यामध्ये नदीपात्रातील निषिद्ध क्षेत्रात उतरू नये, पाटबंधारे विभागाच्या सूचना बघायला मिळत आहेत। खरं म्हणजे लोकांना आवाहन आहे, कारण सातत्यानं जो धरण क्षेत्रात पाऊस मोठ्या प्रमाणात पडतोय, अतिवृष्टी जी सुरू झालेली आहे, साधारण संध्याकाळनंतर पावसाचा जोर धरण क्षेत्रात वाढलाय आणि मग तिथलं वरसगाव असेल, टेंभर असेल, पानशेत असेल, या सगळ्या धरणातलं पाणी खडक वाचलं आणि पुढे जे उठा नदीपात्रामध्ये सोडलं जातं, तेव्हा अशा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा आहे की लोकांनी पाऊस वाढतोय, धरण क्षेत्रामध्ये पाणी साठा जास्त होतो, त्यामुळे नदीपात्रात उतरू नये अशा पद्धतीनं काळजी घेण्याचं आवाहन या निमित्तानं पाटबंधारे विभागाने केलेलं आहे। आपल्याला कल्पना आहे 3 दिवसांपूर्वी पुण्याची परिस्थिती निर्माण झाली होती, त्या पार्श्वभूमीवर काळजीपोटी सातत्यानं पाटबंधारे विभागाकडून सूचना दिल्या जात आहेत। निश्चित ज्ञानेश्वर, त्यामुळे पुणेकरांनी काळजी घेणे विशेष महत्त्वाचं आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।